देवा, ह्याचा त्या स्वराजच्या खुनाशी खरंच काहीतरी संबंध आहे। ज्या अर्थी तुम्ही त्याला भेटायला गेला होता तेव्हाच त्याला पळवलं कोणीतरी। मग ना, इसका मतलब समझ रहा है? क्या? तो पुरावा आपल्या हाती लागू नये याची कोणीतरी काळजी घेते। हा सारंगला अडकवायचा सॉलिड प्लॅन आहे। असा मा एपिसोड चाललाय काय? पण डेअरिंग आहे त्या पोराची। नाही, ज्याच्या बायकोचा भाऊ हा देवा आहे त्याला अडकवायचा प्रयत्न, हरकत नाही। हा पोरगा सापडला पाहिजे। आता मी सारंगला यातून सोडवल्याशिवाय राहणार आहोत। हे देवा का चॅलेंज, टेन्शन मत लो। विठुराया, आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, स्वतःसाठी तर नाहीच नाही। तू जे देत आलायस ना ते आनंदाने स्वीकारलं रे। पण आज माझ्या नवऱ्याला माझी गरज आहे, पण तू मात्र मला पेचात टाकलायस। मला कोर्टात जायचंय विठुराया, सारंग सरांच्या सोबत राहायचंय। पण मला भैरवी माईने सुद्धा गाणं गाण्यासाठी बोलवलंय। आता तूच सांग मी काय करू? विठुराया, सावली, मला खात्री आहे तुझा पांडुरंग तुझ्यावर कधीच अन्याय नाही करणार। अन कोडं कसलं ग सावली? एक बायको म्हणून सारंग सरांची साथ देणं तुझं कर्तव्य आहे, अन तुला तुझं कर्तव्य पार पाडावंच लागल। हो पण पारू, सावली, नको काळजी करूस। तू उद्या कोर्टात जाणार, अन त्या कार्यक्रमात बी जाणार। काय? अगं पण ते कसं शक्य आहे? दोन्ही ठिकाणी मी एकटी कशी जाणार? अगं त्याची काळजी तू का करतेयस? पांडुरंग आहे ना तुझी काळजी करायला। पांडुरंग जसा संत सकूची मदत करायला स्वतः तिच्या घरी गेला होता, तसंच उद्या तो तुझी मदत करायला सुद्धा येईल। नको काळजी करू।